ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकारने विमा सखी योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे महिलांना दरमहा 5 ते 7 हजार रुपयापर्यंत मानधन मिळणार आहे. या योजनेत महिलांना विमा प्रतिनिधी म्हणून कामाची संधी दिली जाते. त्या गावोगावी जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि इतर विमा योजनांची माहिती पोहोचवतात, अर्ज प्रक्रिया करतात आणि नागरिकांना विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांना केवळ उत्पन्नाचे साधन मिळत नाही, तर समाजात प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचे स्थानही प्राप्त होते. या माध्यमातून विमा साक्षरता वाढवून ग्रामीण कुटुंबांना सुरक्षा कवच मिळते. विमा सखी योजना म्हणजे काय? ही योजना ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी आहे. महिलांना विमा क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून संधी दिली जाते, ज्यायोगे त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. ही योजना NRLM अंतर्गत कार्यरत असून यामागचा उद्देश म्हणजे स्त्री सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात विमा योजनांची पोहोच वाढवणे आणि महिलांना स्थिर उत्पन्न मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे. विमा सखी या शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. गावोगावी विमाबाबत जनजागृती वाढवणे आणि महिलांना स्वावलंबनाची संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा गाभा आहे. पात्रता निकष. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही ग्रामीण भागातील रहिवासी असावी. तिचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. महिला ही स्वयंसहायता गटाची सदस्य असावी. तसेच ती साक्षर, संवाद कौशल्य असलेली आणि समाजात चांगली ओळख असलेली असणे अपेक्षित आहे. मिळणारे लाभ. महिलांना दरमहा 5 ते 7 हजार रुपयापर्यंत मानधन मिळते. त्याशिवाय विमा कंपन्यांकडून कमिशन व इन्सेंटिव्ह मिळतात. प्रशिक्षण, सर्टिफिकेट, मोबाईल आणि कामासाठी लागणारे साहित्य सरकारकडून दिले जाते. या उपक्रमामुळे महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्वाच्या संधी आणि वेळेची लवचिकता मिळते. विमा सखीचे काम. गाव पातळीवर विमा साक्षरता वाढवणे, नागरिकांना PMJJBY, PMSBY आणि अटल पेन्शन योजना याबद्दल माहिती देणे, विमा अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देणे आणि दावे प्रक्रियेत मदत करणे हे विमा सखीचे मुख्य कार्य आहे. अर्ज प्रक्रिया. इच्छुक महिलांनी स्थानिक पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग किंवा स्वयंसहायता गटामार्फत अर्ज सादर करावा. त्यानंतर पात्रतेची तपासणी केली जाते. निवड झालेल्या महिलांना NRLM मार्फत प्रशिक्षण देऊन अधिकृत मान्यता दिली जाते आणि त्यांची विमा सखी म्हणून नेमणूक केली जाते. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.